आणि या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी एक घोषणा देणार आहे. मी म्हणतो तसं म्हणायचं. मी म्हणतो तसं समजलं. तुम्हाला सांगेल सूचना. मी जेवढं म्हणतो तेवढं म्हणायचं. म्हणाल ना? नक्की हा म्हणा. पाणी सुरू होते. नाही होत नाही. हॅलो, भिजू दे ना पहिल्या पाण्यात. बरं आहे ना. एका वेळ व्हायला भिजू दे ना. काय व्हायला अंगात पहिल्या पाण्यात भिजावं बरं. ऊन निघून जाते अंगात. त्याचा बास कमी करा, इको कमी करा. बास 0 केला चालते. हॅलो हॅलो हा बस. हॅलो 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 हा थोडं. हॅलो हॅलो हा ओके. हा हा एकदम चूप. माझ्याकडे लक्ष द्या. मी जेवढं म्हणतो तेवढं म्हणायचं. म्हणाल ना? भारत माता की. मी जय कुठं म्हटलं? मी जय म्हटलं का? नाही, मी फक्त म्हटलं भारत माता की. पण मला माहित आहे, मला 100% खात्री आहे, ज्या भारत मातेचं नाव घेतल्याबरोबर तुमच्या तोंडून जय जयकार निघेल. काय निघेल? जय जयकार. कारण तुम्हाला माहित आहे की अख्ख्या जगामध्ये आपल्या भारतालाच माता संबोधल्या जाते. तुम्ही पाकिस्तान माता ऐकलं का? नाही. जर्मन माता, इंग्लंड माता नाही. पण भारत मातेलाच माता का म्हटलं जाते? कारण एक मातृत्वाची भावना ही आपल्या भारताची संस्कृती आहे. आणि म्हणून त्या भारताच्या संस्कृतीला साऱ्या जगामध्ये श्रेष्ठ मानल्या जाते. आणि भारताची एक दुसरी संस्कृती आहे, ती म्हणजे अख्ख्या जगामध्ये आपल्या भारतामध्ये प्राचीन काळामध्ये तक्षशिला आणि नालंदा नावाचे विद्यापीठ होते. आणि त्या विद्यापीठामध्ये जगातल्या अनेक देशातून अनेक पंडित लोक, अनेक विद्वान लोक शिक्षण घेण्यासाठी येत होते. एक प्रकारे आपला भारत देश हे शिक्षणाचं सुद्धा केंद्र होतं. आणि म्हणून जिथे जिथे शिक्षणाला महत्व दिले जाते त्यांचा जय जयकार निश्चित होतो. आणि त्याच प्रकारे शिक्षणाला महत्व देऊन, शिक्षण केंद्रस्थानी ठेवून आणि संस्कार केंद्रस्थानी ठेवून आज या आपल्या छोट्या ग्रामामध्ये, लोणी ग्रामामध्ये ही जी क्रांती दिसत आहे, ही विचाराची क्रांती दिसत आहे. तुम्ही एका शिक्षण नावाच्या एका शब्दावर इतके लोक जमा झालेले आहेत आणि एक क्रांतीचा विचार तुमच्या